ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल. मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या 8 महानगरपालिका, MMR रिजनमधल्या महत्त्वाच्या महापालिका. इथे होत असलेली विकासाची कामं, इथे सुरू असलेल्या शिंदे विरुद्ध भाजप संघर्ष आणि राज ठाकरेंनी मांडलेलं इथल्या विकासकामांचं नरेटिव्ह, यामुळे इथे काय होतंय या 8 महानगरपालिकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या सामन्याचा फायनल निकाल पाहायला मिळणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे हा पट्टा आधीच चर्चेत आहे. इथल्या प्रत्येक महानगरपालिकेत सगळे पक्ष स्थानिक समीकरणानुसार उतरले आहेत, पण एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला कुठे किती जागा मिळतील, मुंबई वगळता MMRमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतायत, प्रत्येक महापालिकेत कोणत्या पक्षाची सत्ता येण्याचा अंदाज आहे, एक्झिट पोलचे आकडे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. MMRमधल्या महानगरपालिकांसाठी एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात? तर सुरुवात करूया ठाणे महानगरपालिकेपासून. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती आहे, तर रजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढतीये. इथे ठाकरे बंधूंची युती आहे. त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, तर काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढतोय. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यात महायुतीची सत्ता येऊ शकते. या एक्झिट पोलनुसार ठाण्यात 131 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेला 72 आणि भाजपला 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 3, मनसेला 2 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 आणि काँग्रेसला 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. आता या एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकते. पण विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंना इथे आजवर शिवसेनेला कधीच मिळालं नव्हतं इतकं यश मिळू शकतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपलं किमान अस्तित्व टिकवू शकत असताना दोन्ही ठाकरेंचा ठाण्यातून सुपडा साफ होऊ शकतो. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार ठाणे महानगरपालिकेत भाजपला 25 ते 30, शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 ते 8, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 2 ते 4 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथेही एकनाथ शिंदेंना सगळ्यात चांगलं यश मिळू शकतं, पण भाजपमुळे शिंदेंना अपेक्षित असलेला आकडा गाठता येणार नाही, तर भाजपसोबत सत्ता स्थापन करावी लागेल. आता बोलूयात कल्याण डोंबिवलीबद्दल. इथेही शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असले तरी इथे दोन्ही पक्षांमधली स्पर्धा मोठी आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथेही भाजप शिंदेंच्या युतीची सत्ता येऊ शकते. एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा, भाजपला 42 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देऊन सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यामुळे हे आकडे निकालात दिसले तर इथे शिंदेचा महापौर बसून भाजपला बॅकफूटला जावं लागू शकतं. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 40 ते 50, शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 2 ते 4 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथेही एकनाथ शिंदेंना सगळ्यात चांगलं यश मिळू शकतं, पण भाजपमुळे शिंदेंना अपेक्षित असलेला आकडा गाठता येणार नाही, तर भाजपसोबत सत्ता स्थापन करावी लागेल. आता बोलूयात कल्याण डोंबिवलीबद्दल. इथेही शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असले तरी इथे दोन्ही पक्षांमधली स्पर्धा मोठी आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथेही भाजप शिंदेंच्या युतीची सत्ता येऊ शकते. एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा, भाजपला 42 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देऊन सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यामुळे हे आकडे निकालात दिसले तर इथे शिंदेचा महापौर बसून भाजपला बॅकफूटला जावं लागू शकतं.
रुद्रच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 40 ते 50, शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 2 ते 4 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथेही एकनाथ शिंदेंना सगळ्यात चांगलं यश मिळू शकतं. पण भाजपमुळे शिंदेंना अपेक्षित असलेला आकडा गाठता येणार नाही, तर भाजपसोबत सत्ता स्थापन करावी लागेल. आता बोलूयात कल्याण डोंबिवलीबद्दल. इथेही शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असले तरी इथे दोन्ही पक्षांमधली स्पर्धा मोठी आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथेही भाजप शिंदेंच्या युतीची सत्ता येऊ शकते. एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा, भाजपला 42 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देऊन सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यामुळे हे आकडे निकालात दिसले तर इथे शिंदेचा महापौर बसून भाजपला बॅकफूटला जावं लागू शकतं. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 40 ते 50, शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 2 ते 4 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथेही एकनाथ शिंदेंना सगळ्यात चांगलं यश मिळू शकतं. पण भाजपमुळे शिंदेंना अपेक्षित असलेला आकडा गाठता येणार नाही, तर भाजपसोबत सत्ता स्थापन करावी लागेल. आता बोलूयात कल्याण डोंबिवलीबद्दल. इथेही शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असले तरी इथे दोन्ही पक्षांमधली स्पर्धा मोठी आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथेही भाजप शिंदेंच्या युतीची सत्ता येऊ शकते. एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा, भाजपला 42 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देऊन सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यामुळे हे आकडे निकालात दिसले तर इथे शिंदेचा महापौर बसून भाजपला बॅकफूटला जावं लागू शकतं. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 40 ते 50, शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 2 ते 4 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथेही एकनाथ शिंदेंना सगळ्यात चांगलं यश मिळू शकतं. पण भाजपमुळे शिंदेंना अपेक्षित असलेला आकडा गाठता येणार नाही, तर भाजपसोबत सत्ता स्थापन करावी लागेल. आता बोलूयात कल्याण डोंबिवलीबद्दल. इथेही शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असले तरी इथे दोन्ही पक्षांमधली स्पर्धा मोठी आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथेही भाजप शिंदेंच्या युतीची सत्ता येऊ शकते. एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा, भाजपला 42 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देऊन सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यामुळे हे आकडे निकालात दिसले तर इथे शिंदेचा महापौर बसून भाजपला बॅकफूटला जावं लागू शकतं. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 40 ते 50, शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 2 ते 4 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथेही एकनाथ शिंदेंना सगळ्यात चांगलं यश मिळू शकतं. पण भाजपमुळे शिंदेंना अपेक्षित असलेला आकडा गाठता येणार नाही, तर भाजपसोबत सत्ता स्थापन करावी लागेल. आता बोलूयात कल्याण डोंबिवलीबद्दल. इथेही शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असले तरी इथे दोन्ही पक्षांमधली स्पर्धा मोठी आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथेही भाजप शिंदेंच्या युतीची सत्ता येऊ शकते. एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा, भाजपला 42 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देऊन सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यामुळे हे आकडे निकालात दिसले तर इथे शिंदेचा महापौर बसून भाजपला बॅकफूटला जावं लागू शकतं.
रुद्रच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 40 ते 50, शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 2 ते 4 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथेही एकनाथ शिंदेंना सगळ्यात चांगलं यश मिळू शकतं. पण भाजपमुळे शिंदेंना अपेक्षित असलेला आकडा गाठता येणार नाही, तर भाजपसोबत सत्ता स्थापन करावी लागेल. आता बोलूयात कल्याण डोंबिवलीबद्दल. इथेही शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असले तरी इथे दोन्ही पक्षांमधली स्पर्धा मोठी आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथेही भाजप शिंदेंच्या युतीची सत्ता येऊ शकते. एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा, भाजपला 42 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देऊन सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यामुळे हे आकडे निकालात दिसले तर इथे शिंदेचा महापौर बसून भाजपला बॅकफूटला जावं लागू शकतं. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 40 ते 50, शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला